वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दोन्ही सभागृहात दिली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणमध्ये गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलं। या प्रकरणाची 7 दिवसात चौकशी केली जाईल आणि याबाबतच्या निविदा आणि कार्यादेशाला स्थगिती दिली जाईल असं ते म्हणाले। वाळू माफियांवर थेट कारवाई करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांसारखे अधिकार पोलिसांना देण्याचा सरकारचा विचार आहे असं सांगत वाळू माफियांना संरक्षण देण्यासाठी महसूल विभागाचे जे अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली। मागणीनुसार पुरवठा झाला तर वाळूची माफियागिरी थांबू शकेल असं सांगत प्रत्येक जिल्ह्यात दगडापासून वाळू तयार करणारे 40 ते 50 क्रशर लावून त्याला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। विधानसभेतही त्यांनी या संदर्भात निवेदन केलं। राज्याच्या नव्या वाळू धोरणात प्रत्येक वाळू घाटावर घरकुलांसाठी विशेष आरक्षण ठेवून 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं। 15 दिवसात घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून दिली नाही तर त्या संबंधित तहसीलदारावर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले। या सर्व तक्रारीबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केलं जाईल असंही बावनकुळे म्हणाले। काही राज्यांमधल्या धोरणांचा अभ्यास करून राज्याच्या वाळू धोरणात बदल करण्यात आल्याचं ते म्हणाले। गौण खनिज उत्खननानंतर मिळवलेली स्वामित्व धनपावती ही केवळ 1 वर्षासाठीच लागू असणार आहे असंही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं।